आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, महाराष्ट्र रोजनामामध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची महत्त्वाची बातमी। अवैध एलपीजी गॅस हस्तांतरण प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईच्या पथकाने 29 जुलै अवैध गॅस हस्तांतरण ठिकाणी मारला होता छापा। 86,65,000चा मुद्देमाल जप्त। मास्टरमाइंडच्या शोधात पोलीस, तपासाला वेग। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नॅशनल हायवे 6 वर असलेल्या अवैध एलपीजी गॅस हस्तांतरणाच्या रॅकेटवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। मुंबईच्या विशेष पथकासह करण्यात आलेल्या या धाडीत तब्बल 86,65,432 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 7 जणांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 29 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता हॉटेल सुदर्शन शेजारी खामगाव बाळापूर मार्गावर प्रशासनाने अचानक धाड टाकली। या कारवाईत 2 एलपीजी टँकर, हजारो किलो एलपीजी गॅस, लोखंडी साठवण टाकी, रिकामे व्यावसायिक व घरगुती सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप, इलेक्ट्रिक वजन काटे, मोटार पंप, टूलकिट आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश विजय बिजेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी ज्ञानेश्वर वायभासे, राकेश, रमेश, टँकर क्रमांक AP29V0546 चे चालक व मालक गुरप्रीत सिंग सैनी, एलपीजी टँकर क्रमांक MH43CK5470 चे मालक तसेच अवैध व्यवसाय करणारे व जागा मालक अशा एकूण 7 आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3, 7 व 8 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। धाडीत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 17,590 किलो, 6,000 किलो आणि 1,500 किलो अतिरिक्त एलपीजी गॅस साठ्यासह 2 टँकर, साठवण टाक्या, वजन काटे, पंप आणि गॅस हस्तांतरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य यांचा समावेश आहे। या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 86,65,432 रुपये इतकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। प्राथमिक तपासात अवैधरित्या एलपीजी गॅसचा साठा करून त्याचे हस्तांतरण करण्यात येत असल्याचे समोर आले आहे। अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा व्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण रॅकेटमागील मास्टरमाइंडचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणात आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। खामगावातील या मोठ्या कारवाईमुळे अवैध एलपीजी गॅस हस्तांतरणाच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी महाराष्ट्र रोजनामाला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा।